दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन देशभरात गाजत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील एक आजी देखील आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या आहे. त्या आंदोलनात त्या सहभाग झाल्या होत्या. आजी, काय सांगाल? तुम्ही दिल्लीतले आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा दिला होता, परंतु इथून तुम्हाला सुचलं कसं की आपण तिथं दिल्लीत जावं आणि त्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा? मी गेले होते नरेंद्र मोदीला भेटायसाठी. आधी मी सगळ्या मंत्र्यांना इथं मुंबईत भेटले, देवेंद्र फडणवीसला सुद्धा भेटले. तर त्यांनी सुद्धा मला आतमध्ये नाही जाऊ दिलं. तर मी आता म्हणलं आपण दिल्लीला जायचं, नरेंद्र मोदीला भेटायचं. म्हणलं येड्यावाने उगाच आपलं नरेंद्र मोदीला कोण देईल का भेटून? तरी पण तिथं म्हणले, तर पोरं म्हणले तुम्ही जा तिकडं आणि याला जंतर मंतरला जा म्हणले. मग गेले मी जंतर मंतरला. तिथे एका पोरगीनं मला ते बघितलं झोपलेले तिथं, आणि ते तिथं स्टेजवर नेलं. अहो स्टेजवर मी गेल्यावर तिथं सगळे म्हणले, एक वयस्कर स्टुडंट आली आणि मग ते सगळेजण जमले, स्टेजच्या पुढं आले आणि मग त्यांनी मला विचारलं तुम्ही कशाला आलाय काय ते. तर मला काही माहीत नव्हतं. आणि मग जेव्हा आता माहिती झालं की नाही, आता बोलते बऱ्यापैकी, एवढं पण काही येत नाही, तरी पण मी हिंदी बोलायचा प्रयत्न करेन आणि मराठीत बी चांगलं बोलायचा प्रयत्न करेन. खरं तर तुम्ही दिल्लीला गेल्या कशासाठी होत्या आणि त्या आंदोलनात सहभाग कशा झाले तुम्ही? मी घरासाठी गेले होते. मला घर मागायचं नरेंद्र मोदीला, तर ते राहिलं. मग आता परत मी सांगितलं मला घर नको, मला जागा पाहिजे, या आश्रमासाठी खुली जागा पाहिजे. किती लागेल ना जागा त्याचा विचार तुम्हीच करा, जागा द्या. मग तिथं ह्याला काय ते स्टेजवर गेल्यावर तिथं सांगितलं सगळं, आणि सगळ्यांना परत ते हे सांगितलं. म्हणलं जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान शिट्टीपात येत नाही तोपर्यंत आपण कोण गेलं तर चालेल, तिथं बायका जास्त नाही. आणि त्याच्यात सांगलीवरून आलेली म्हातारी बुड्ढी, मी एकटीच. तेव्हा ते सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळे मला शोधित येते व तिथं शोधित, आणि आले की लगेच बसते, आजी आम्ही तुमच्या संग सेल्फी घेऊ का, असं करू का, तसं सगळं असं हे करते. तर मला फक्त आणि फक्त मी ते जोपर्यंत ते निकाल लागत नाही ना, ते राजीनामा देत नाही ना, तर तोपर्यंत मी तिथंच राहणार. आणि मी ओरडून सांगल बघा, मोठ्यांदा सांगल ओरडून, भरं मला अटक केली तरी चालेल, मी घाबरत नाही कशाला. मी खरं तर तुमचं शिक्षण फक्त दुसरी पास झालेलं आहे. तुम्ही या आंदोलनात तुम्ही ना तुमचे मुलं आहेत ना नातू आहेत ना कोणी नाहीत, परंतु तुम्हाला या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, तिथं आपण सहभागी व्हावा, इतकं तिथं दिल्लीतलं वातावरण चिघळ देखील, तरी देखील तुम्ही तिथं ठाम राहिल्या. हो, ठाम राहिली होती मी, आणि अजून सुद्धा जाणार आता, आणि तिथंच थांबणार. जोपर्यंत हे सगळं होत नाही तोपर्यंत मी माघारी येणार नाही. आणि तुम्ही हायच बघायला, मी व्हिडिओ टाकणारच, परत त्याला युट्यूबला टाकणारच, सगळे करून टाकतेच. तर मी येणार नाही परत. तुमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, मात्र आता तुमची मागणी काय आहे सरकारकडे? सरकारकडे हीच मागणी आहे की कधीच पेपर फुटी झाली नाही पाहिजे. पोरांनी वर्षभर जे अभ्यास केलेले असतात, आतापर्यंत 14 वर्षात 80 पेक्षा जास्त पेपर फुटले. तर ते पेपर फुटल्यावर जे नुकसान होतं पोरांचं, त्याला जबाबदार कोण? मला सांगा ना, ते जबाबदार कोण आहे त्याला? त्या धर्मेंद्र प्रधानला काय वाटतं का त्याचा मुलगा आहे विदेशात शिकतो, तसं बाकीच्या पोरांचा काही विचार केला का? त्या पोरांच्या आईबापाने लोकांची कामं करून, काबाड कष्ट करून, पैसे जमवून त्या पोरांना पैसे भागवले. म्हणून मी ते आता पोरांना सुद्धा सांगते, हात जोडून, बाळांनो, मला भरून येतं मला. म्हणलं आत्महत्या तुम्ही करू नका, तुम्ही काही पण करा, मी तुमच्या पाठीमागं उभे. बाळांनो, तुम्ही असं करू नका. तुमच्या आईबापाने काय करायचं आज सांगताना मला भरून येतं बघा. खरं तर हे तुमचं वय नाही एखाद्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, इथून दिल्लीपर्यंत प्रवास करावा
तुमच्या पाठीमाग पैसे नाहीत, काय नाहीत, तरी देखील तुम्ही दिल्लीला जाऊन या आंदोलनाला पाठिंबा देताय आणि त्या मुलांना खरं तर धीर देण्याचा प्रयत्न केला. हा, धीर देण्याचा. त्या मुलांना मी सगळ्या मुलींना मुलांना सगळ्यांना सांगितलं, तुम्ही धीर सोडू नका. तुम्हाला काय पाहिजे असेल ना, ह्या आजीला सांगा. ही आजी जिथं नाही तिथं जाईल. आता मी महाराष्ट्रातून सांगलीतून दिल्लीला आले तर मी कुठं बी जाईन. तुम्ही फक्त सांगा आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे असं सांगा, मी तुमच्यासाठी झटन आणि करीन. मी माझं शिक्षण नसलं म्हणून काय झालं, मला मराठी येतं ना, एवढं तेवढं फुटकं तुटकं कवयना येतं ना, मग तेवढ्यासाठी मी करणार, प्रयत्न करणार. खरं तर या आजी दुसरी पास झालेल्या असतानाही देखील ह्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांचं कोणी नसलं तरी फक्त या विद्यार्थी आपले नातू आहेत, कोणतरी आपला मुलगा आहे म्हणून त्या पाठिंबा देतात आणि या मुलांना फक्त लढ म्हणा हेच संदेश या आजीने दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पोपट पिटेकर, अहिल्यानगर.